साथियों, मी डॉक्टर रवी जाधव, इंडियन मेडिकल प्रोफेशन असोसिएशनचा अध्यक्ष वाशिम जिल्ह्याचा आहे। तर या माध्यमातून आम्ही जे आज निवेदन सादर केलं, सरकारी शाळेचे कंत्राटीकरण या बाबतीत हे होऊ नये याच्यासाठी आम्ही इथे निवेदन सादर केलं आणि त्याचा आधार असा आहे की आमचे महाराष्ट्र राज्याचे पुरोगामी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री असं म्हणतात की ह्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, ह्या शाळा आम्ही कंत्राटी पद्धतीवर लोकांना चालवायस देऊ। आता अशा लोकांना शाळा चालवायस देण्यानंतर ते आपला फायदा पाहतील की हे पाहतील असा आमचा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे की आमचं सरकार म्हणते, शिक्षण मंत्री स्वतः म्हणतात की आम्हाला या शाळा चालवणं परवडत नाही। जर त्यांना परवडत नसेल तर त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, सरकारने सुद्धा राजीनामा द्यावा आणि दुसऱ्याच्या हाती कारभार द्यावा। अशा रीतीने ते म्हणतात पैशाच्या दृष्टीने त्यांना परवडत नाही, इतका जीएसटी इतका हे लोक जमा करतात आणि यांना शिक्षण परवडत नाही। शिक्षण हा आधार आहे, हा विकासाचा आधार आहे। आमच्या महात्मा ज्योतिराव फुलेंनीच सांगून ठेवलं होतं की या शिक्षणानेच माणसाची प्रगती होते। त्यांनी सांगितलं होतं, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त हरले। एवढे सारे अनर्थ या विद्येने केले, म्हणून त्यांनी शिक्षण पहिले चालू केलं। आजपर्यंत आपल्याला चांगलं शिक्षण मिळत होतं, पण आता हे सरकार आल्यापासून आपल्याला शिक्षण मिळणं बंद झालं। त्यामुळे आम्ही विविध पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन शाळा बचाव समितीची स्थापना केली आणि त्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत। जर आमचं म्हणणं कानावर घेतलं नाही, ऐकलं नाही, कारण वी द गव्हर्नमेंट, कारण आम्ही हे सरकार आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही यांना सांगू इच्छितो की आम्ही आमचं जे आजचं आंदोलन आहे तीव्र आणि तीव्रतर करू आणि त्यावेळेला शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल अशी आम्ही तरतूद करू। त्यामुळे त्यांनी वेळीच सावध व्हावं याकरता आम्ही त्यांना विनंती करतो आणि आम्ही त्यांना सांगतो की हे आंदोलन मोठं झाल्यानंतर तुम्हाला कठीण। आज आम्ही या ठिकाणी सामाजिक संघटना, शिक्षक संघटना, राजकीय पक्ष सगळ्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी मॅडम यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि माननीय शिक्षण मंत्री यांना निवेदन दिलं आहे। निवेदन अशा प्रकारचं आहे की आपले जे शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर यांनी दिनांक 5 सप्टेंबर रोजी एक स्टेटमेंट केलं होतं आणि त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की महाराष्ट्रामधल्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या आम्ही त्यांचं कंत्राटीकरण म्हणजेच त्या आम्ही उद्योगपतींना चालवायला देत आहोत आणि काही संस्थांना चालवायला देत आहे आणि त्या संदर्भानं जी शिक्षक भरती होणार आहे ती सुद्धा खाजगी संस्थांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। आणि अशा पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट करून त्यांनी एक प्रकारे महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व सरकारी शाळा उद्योगपतींना, भांडवलदारांना विकण्याचा त्यांचा जो मानस आहे तो या माध्यमातून स्पष्ट झालेला आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ज्यावेळेस लागू झालं तर त्या धोरणामध्ये त्यांचा जो छुपा अजेंडा आहे तो आता कुठेतरी उघड होताना सरळ सरळ दिसत आहे। आपल्याला माहित आहे की मागील वर्षी 22 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनानं असं जे पत्र काढलं होतं आणि ज्या सरकारी शाळांची 20च्या कमी पटसंख्या आहे अशा शाळा सरसकट त्यांनी बंद करण्याचं ठरवलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आणि शेवटी त्यांना तो जो निर्णय आहे थांबवण्याचं भाग पडलं। त्यानंतर त्यांनी असं केलं की कारण मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांची भरती या ठिकाणी पेंडिंग आहे आणि असं असताना शिक्षक भरती करण्याऐवजी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना आम्ही सामावून घेऊ अशा पद्धतीचा सुद्धा एक त्यांनी निर्णय घेतला होता। शिक्षण क्षेत्र, शिक्षणानेच माणूस पुढे जात असतो, शिक्षकांना पिढ्या घडत असतात आणि राज्याच्या उत्पन्नातला जास्तीत जास्त वाटा हा शिक्षणावर खर्च व्हायला पाहिजे। असं असताना सुद्धा शिक्षणावर अतिशय दुय्यम स्थान देऊन आणि एकीकडे पूर्णपणे शाळाच बंद करण्याचा जो अजेंडा या सरकारने राबवलेला आहे तो अत्यंत घातक आहे। सर्वप्रथम मी शासनाच्या या निर्णयाचा जाहीर निषेध करतो आणि शासनाने जर अशा पद्धतीने जर केलं, जर ह्या शाळा उद्योगपतींना, भांडवलदारांना, संस्थांना जर चालवण्यासाठी दिल्या तर आम्ही शांत बसणार नाही। आम्ही आजपासून
ठरवलेलं आहे की आम्ही आता गावागावामध्ये प्रबोधनाची चळवळ उभी करणार आहे. पालकांना आम्ही उभं करणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, शाळा व्यवस्थापनाच्या समित्यांच्या माध्यमातून आम्ही ठराव घेऊन शासनापर्यंत पाठवणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. आज आम्ही हे लोकशाही मार्गाने एक पहिलं पत्र निवेदन आम्ही शासनाला आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु आता येणारं जे आम्ही आंदोलन करणार आहे, लवकरात लवकर जर हा निर्णय मागे घेतला गेला नाही तर तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन यापुढे करू, असा मी एक इशारा या माध्यमातून वाशिम जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र शासनाला देत आहे.